संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्र सुरक्षा बलाची भरती राबवली जाते, महाराष्ट्र सुरक्षा बलाची भरती ही पोलीस वेटिंग मधून राबवतात। अशाच प्रकारची आता बघा 9,500 पदांची भरती हे होमगार्ड डिपार्टमेंट राबवत आहे। म्हणजे पूर्वी ज्या प्रकारे होमगार्डची भरती व्हायची, आता अशा प्रकारची भरती ही महाराष्ट्रामध्ये होणार नसून आता हे डायरेक्टली वेटिंगचे मुलं ही होमगार्ड मध्ये घेणार आहेत। ही मित्रांनो आजची आपली महत्त्वाची अपडेट आहे। आता पोलीस भरतीविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर जे मीटिंग झाली होती त्या मीटिंग मध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत, पण तुम्हाला मी त्या गोष्टी बाहेर सांगू शकत नाही, कारण काही रेस्ट्रिक्शन असतं त्यामध्ये आणि एक शासकीय नोकरी असलेला माणूस म्हणून मला ह्या गोष्टी बाहेर सांगता येणार नाहीत। त्यामुळे समजून जा मित्रांनो, जे आपण पाठीमागे व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही जाऊन ते व्हिडिओचा आधार घेऊन तुम्ही तुमचे अंदाज लावू शकाल। आणि जर हा विषय असेल की ते अपडेट काय आहे, बघा ज्यावेळेस शासकीय प्रसिद्धी पत्रक निघेल त्याच्या अगोदर एक दिवस तुम्हाला मी सांगून टाकेन नेमकं काय आहे ते, पण तोपर्यंत मी त्या गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकणार नाही, कारण काही गोपनीयता आम्हाला सुद्धा पाळावी लागतात, काही गोपनीयतेची काळजी आम्हाला पण घ्यावी लागते। तर बघा मागच्या वेळेस झालं होतं, मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये मी काही गोपनीयता पाळल्या नव्हत्या, त्यामुळे याची फटकार सुद्धा मला त्यावेळेस भेटली होती। अशी चूक यावेळेस होणार नाही। आणि जे काही अपडेट आहे तुम्हाला फक्त मी एवढंच सांगतो मित्रांनो, तुम्ही जूनच्या शेवट पर्यंत तुम्ही तयार राहा आणि पावसाळा उन्हाळा ह्या गोष्टी भरती बघणार नाही। तुमचं ग्राउंड हे जुलैमध्ये जूनमध्ये ऑगस्टमध्ये होऊ शकतं, समजून चला। आता आपला होमगार्डचा विषय समजून मित्रांनो, होमगार्ड भरती करता जे पोलीसला वेटिंग मुलं आहेत त्या मुलांना SMS द्वारे मेसेज करून त्यांना बोलवण्यात येईल आणि त्यांना अत्याधुनिक जे शस्त्र आहेत किंवा अत्याधुनिक काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण ही देण्यात येईल, कारण पोलिसांना मदत करण्यासाठी आता होमगार्डची गरज भासणार आहे। आणि काही 54,000 जागा टोटली महाराष्ट्रामध्ये असून त्यामध्ये 9,900 जागा ह्या रिक्त आहेत होमगार्ड, त्यामुळं ही भरती यावर्षी होणार आहे आणि वेटिंगचे मुलं यावेळेस होमगार्डला उचलणार आहेत। आता बघा तुम्हाला होमगार्ड जॉईन काय करा म्हणतो माहिती आहे का, होमगार्ड तुम्ही 3 वर्ष नोकरी केली तर तुम्हाला नंतर काय होईल, तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं आणि त्याचा तुम्हाला फायदा हा भरतीला होतो। आता होमगार्डचा पगारचा विषय आला, होमगार्डला 610-615 रुपये त्यांना दररोजची रोजी असते आणि दररोजचं जेवणाचा भत्ता भेटतो 100 रुपये। आता वाढवून त्याची सुद्धा क्षमता 150 ते 200 पर्यंत होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला दररोजचं 800-850 तुम्हाला पगार हा दररोजचा मिळेल, 850-800 रुपये अशी गोष्ट आहे। त्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला होमगार्डचे मेसेज येतील, जे मुलं मागच्या वेळेस वेटिंगला असतील त्या मुलांनी जॉईन करून घ्या आणि ज्या लोकांना MSFचे मेसेज आलेले असतील त्यांनी पण जॉईन करून घ्या। आणि MSFची बघा सांगतो, MSFची ट्रेनिंग जी असते ती ट्रेनिंग SRPF मध्ये होते। SRPF मध्ये MSF साठी अलग ऑफिस आहेत, MSFचे बॅरिकेड सुद्धा तिथं अलग दिलेले आहेत, त्यांचं नाव दिलेले आहेत MSFचे म्हणून। म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल हे SRPFला सध्या तरी संलग्न केलेलं आहे ट्रेनिंगसाठी, ट्रेनिंग कोर्ससाठी, रिफ्रेश ट्रेनिंगसाठी। त्यामुळं तुम्ही दोन्ही ठिकाणी तुम्ही आपलं नशीब आजमावू शकता, तुम्ही ते करत तुम्ही भरती सुद्धा करू शकता, ठीक आहे। त्यामुळे जॉईन करून घ्या, ज्या लोकांना मेसेज आलेत त्यांनी जॉईन करा, ज्यांना SMS नसतील आले तर आपली लिस्ट चेक करून घ्या, ठीक आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी काही अपडेट लवकर तुम्हाला मिळून जाईल, तर तुम्हाला लवकरच खुशखबरी ही मिळून जाईल। तर तुम्हाला मी सांगतो की सर्वांनी ग्राउंडची लेखीची तयारी चालू ठेवा, गाफील राहू नका। गाफील राहाल तर तुम्हाला अजून 2026ची तुम्हाला वाट बघावी लागेल, त्यामुळं गाफील न राहता तयारी करा। नमस्कार।